लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. महाराष्ट्रात जर या घडीला सर्वेक्षण केलं तर मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंनाच पसंती मिळेल हे वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. तर बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावरती भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली. नेमकं काय घडलं बघूयात या रिपोर्टच्या माध्यमातून. महाराष्ट्रात सध्या सर्वेक्षण केलं तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत असं प्रत्येकाला वाटत असल्याचं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडूंनी काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसातच बच्चू कडूंनी शिंदेंचं तोंड भरून कौतुकही केलं. बच्चू कडूंनी शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबद्दल केलेलं वक्तव्य भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांच्या चांगलंच जिव्हारी लागलंय. मला असं वाटतं का ते जे साखळ घालायचं काम आहे ते जनतेसोबत घालू. जनतेला आम्ही सांगू का आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतोय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं. मला एकट्यालाच नाही वाटत. तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे. ज्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाने बच्चू कडू नावाची नौटंकी आपल्या मतदारसंघातून हद्दपार केली आणि ज्या मतदारसंघातल्या जनतेची नस, स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघातल्या जनतेची नस बच्चू कडू यांना ओळखता आली नाही, त्यांना महाराष्ट्राची नस कधीपासून समजायला लागली, महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं कधीपासून समजायला लागलं. बच्चू भाऊ, तुमची नोकरी गेलेली होती, तुमचा कामधंदा गेलेला होता. अरे आता ज्या मालकाने तुम्हाला नोकरी दिली त्या मालकाचं गुणगान तुम्ही करणारच आहे. बच्चू कडू हे ठाकरे सरकारच्या काळात मंत्री होते. 2022 साली ठाकरे सरकार पाडण्यात बच्चू कडूंचाही वाटा होता. शिंदेंसोबत ते गुवाहाटीलाही गेले होते. त्यानंतर स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजप उमेदवाराकडून पराभव झाला. 2026 मध्ये भाजप आमदाराच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडू चांगलेच अडचणीत आले. त्यानंतर त्यांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेत जात विधान परिषदेची आमदारकी मिळवली. आता बच्चू कडूंनी थेट शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रार्थना केली. बच्चूजींची भूमिका ही त्यांच्यात असलेल्या प्रहार संघटनेच्या लोकांनी काय ते बोलून दाखवण्याचं काम केलं. ते म्हणजे अत्यंत चांगले मित्र, एक सामाजिक म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. परंतु आता सत्तेसाठी आणि आपली सत्ता टिकवणे किंवा आपल्याला काहीतरी मिळून घेण्यासाठी आपल्या नेत्यांचा वावा करावा लागतो. पण एवढे लवकर वावा करतील अशी काही अपेक्षा नव्हती. पण आता परिषदमध्ये, आता अधिवेशनामध्ये बघूया शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत ते किती पोटतिडकीने बोलत आहेत. बच्चू कडू आणि भाजप नेत्यांमध्ये आधीच विसंवाद आहे. त्यातच मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंचं नाव पुढे करत त्यांनी भाजप नेत्यांचा रोष आणखी ओढावून घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.